आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजपर्यंत तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या हाक्याला आम्ही येऊन उभे राहिलो। ऊन पाऊस न बघता तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या अडचणी आम्ही सोडवल्या। त्याचं काय फळ मिळालं आम्हाला? हे असले घाणेरडे आरोप। माफ करा सुनबाई, आता आम्हाला तुमच्या कुटुंबाच्या कुठल्याच गोष्टीत पडायचं नाही। इथून पुढं आमच्याकडनं कसलीच अपेक्षा करू नका। तर एक सांगतो, जावई बापूंवर जो हल्ला झालाय ना, त्याला जबाबदार कोणी असेल? तुमची आई। इतकी वर्ष जी बाई जेलमध्ये होती ते काय उगाच नाही। तिथल्या वळकी, तिथले गुंड, गुन्हेगारांशी संबंध काय बोलायचा। आणि तुमच्या वहिनीने काय केलं? गेली न तिला इथं घरी घेऊन आली। खऱ्या दारावर तुळशी पत्र ठेवून पळून गेलेल्या बाईला काय ओढ असणार घराची? ती इतकी वर्ष कुठं होती? तिनं काय केलं? काय अंदाज आहे का तुम्हाला? ऐका, आता सांगतो ऐका। तिची शिक्षा कधीच संपली होती, पण तिच्या सामानात काय मानतात ते अंमली पदार्थ सापडले आणि तिची शिक्षा वाढवली। आम्हाला बी आताच पोलिसांकडनं कळलं। नाही, तुम्ही आमच्यावर आरोप केले याचं दुःख नाही आम्हाला, पण आमच्यावर आरोप करायच्या आधी जावई बापूंच्या हल्ल्याला कोण जबाबदार आहे याचा तुम्ही विचार। असो, शेवटी तुम्ही बी तुमच्या आई सारख्याच वागलात। चांगले पांग फेडलेत आमच्या उपकाराचे। येतो। स्वतः केलेल्या पापांचे फळ दुसऱ्यांच्या पारडात टाकणं हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला जमणार आहे डॅडी? धनु, तुला जे काही वाटलंय ना, त्यातली एक न एक गोष्ट खरी आहे ग, पण हा माणूस ते कधीच सिद्ध होऊ देणार नाही। सूर्या, सूर्या, तू जातो। सूर्या कुठे आहे? कुठे आहे सूर्या? मला त्याला भेटायचंय। कुठे आहे माझा सूर्य? मला सूर्याला भेटायचं। का आलीस तू इथे? उभ्या आयुष्यात तू आमचं काही धडकधी करू शकली नाहीयेस, मग आता का आलीस? माझ्या दादाची ही अवस्था करून आता हे खोटं पाणी आणतेस ना डोळ्यात? हा, अशी कशी आई आहेस ग तू? आम्हाला तुझं तोंड पाहायची इच्छा नाही। निघ इथनं, हात नको लावूस मला। इथनं निघ, निघ इथनं। राजू, वहिनी, तिला बाहेर जायला सांग। ती जोपर्यंत मला भेटली नव्हती ना, तर मला हिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं ग, पण आता ही माझ्या समोर आले तर मला हिचा राग येतोय। मला हात लावू नकोस, जा। नको गं वागू असं माझ्या बरोबर। मी खरंच कायच केलेलं नाहीये। घरात आलेले ती गुंड, माझ्यावर पण वार केला त्यांनी। भाग्याला इच्छा, भाग्या तू होतीस ना तिथं? सांग ना समजांना खरं, सांग ना। जवळ नाही जायचं तिच्या, कळलं ना? तुझं काय बी ऐकायचं नाही आम्हाला। आमच्या घरातल्या कोणाच्याच आसपास बी फिरकायचं नाही तू। साधा आणि भागूची जी अवस्था झाली ना, ती फक्त तुझ्यामुळे झाली, तुझ्यामुळे। मी काय नाही, भागूला मी ज्या अवस्थेत तिकडे बघितलं ना, तशी वेळ कधीच कुणावरच येऊ नये। दादा तिकडे वेळेत पोहोचला नसता ना तर। धनु, तू आमच्या आयुष्यात नव्हतीस ना, तेव्हा आम्हाला तुला भेटावं असं तरी वाटायचं ग।
पण आता तू आमच्या मनात इतकी उतरलीस ना की तुला आयुष्यात कधीच बघायचं नाही आम्हाला. तू निघ ना. त्याची तू तरी समजवून आहे ना, मी वाईट नाही आहे. अगं माझी अवस्था तरी बघ. मी जर त्या लोकांना बोलवलं असतं तर ते माझ्या जीवावर का उठले असते. एकदा मला सूर्याला बघायचं. एवढा उपकार कर ना माझ्यावर. काय करणार असू दादाला भेटून? मंदिरात काकाला भेटलीस, त्याला घरात घुसायला सांगितलं, अवजारा शोधून ठेवते म्हणालीस. हे कशासाठी? हा, मी जे ऐकलं ते खोटं होतं का? काय ठरलं होतं तुमचं? ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, पण तू जे समजतेस ना तसं नाहीये तेजू. एवढा विश्वास ठेव माझ्यावर. खरंच तेजू, ऐकलं जर विश्वास ठेवून आमची हाऊस फिटली आता. तू इथनं निघ. वॉचमन, हिला घेऊन जा. बोलून ऐका ना. हो मॅडम, मला एकदा इथं हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालू नका. या 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 तुम्ही या बाहेर या. सका या, या. सका तू तरी या बाहेर. सका ऐक ना, मला एकदा भेटू द्या ना सूर्या. या. एकदा भेटायचं. डॉक्टर तुळजा, तुम्ही प्लीज आत येता का? डॉक्टर बोलवत आहेत. दादा दादा डॉक्टर डॉक्टर काय परिस्थिती? आमची होईल तितकी चांगली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न चालूच आहे, पण पेशंटची कंडिशन फार क्रिटिकल आहे. लवकर सर्जरी करावी लागेल. आपल्या भागामध्ये डॉक्टर साहनी हे एकमेव सर्जन आहेत की जी सर्जरी यशस्वी करू शकतील. आपण कशाची वाट बघतोय? अहो इकडे सूर्या. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलाय, पण त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. पेशंट साधारण उपचाराला रिस्पॉन्स करत नाही, त्यामुळे आम्हालाही कळत नाही काय करावं ते. अहो काय बोलताय तुम्ही? पेशंटला बरं करणं काम आहे ना तुमचं. अहो, मग दादाला बरं करा ना. वहिनी तू सांग ना यांना. ते बघ ना काय बोलतात. दादा रिस्पॉन्स देत नाहीये वगैरे. तू सांग ना त्यांना. वहिनी प्लीज दादाला वाचव. वहिनी प्लीज दादाला वाचव. तुळजा, येतो मी. वहिनी तू काहीतरी कर ना प्लीज. हे बघा, तुम्हाला ना आता स्ट्रॉंग होणं फार गरजेचं आहे. हं? ही वेळ ना आपली परीक्षा घेणारी आहे ग. सूर्याची जखम फार खोल आहे. त्याचं खूप रक्त गेलेलं, इंटरनल ब्लिडिंग सुद्धा चालू आहे. त्यामुळे त्याची लवकरात लवकर सर्जरी होणं फार गरजेचं आहे. पुढच्या 6-7 तासात जर त्याची सर्जरी झाली नाही ना तर त्याचं वाचणं फार अवघड आहे. भागू, भागू शांत हो बरं. हे बघ, रडू नकोस. असं रडून काही होणार आहे का भागू? हे बघ, तुझा दादा आहे ना, तीर सोडणाऱ्यातला नाहीये ग. तो लढतोय की नाही आतमध्ये. आणि ना, मी तुला वचन देते, मी त्याला काहीही होऊ देणार नाही. आणि तुम्ही पण. मी सूर्याला वाचवण्याचा ना पूर्ण प्रयत्न करीन, पण या सगळ्यामध्ये ना मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. तुम्ही आहात ना माझ्यासोबत?